हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? नक्कीच मजेत आणि मस्त असणार. मी एका नऊवारी साडीवरचा ब्लाऊज शिवला आहे. तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असे माझे ब्लाऊज आवडत असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कशी वाटते डिझाईन मला नक्की सांगा. हे बघा, कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे. उंची थोडी जास्त घेतली आहे. हे बघ, कटोरीचे पफ किती छान एकदम फिनिशिंगमध्ये आले. हे बघा, एकदम उंची एकदम परफेक्ट. आणि हे 3.5ची बाई घेतली आहे. बाईला काठ लावले कॉन्ट्रास्टमध्ये, म्हणजे मॅचिंग दिसल साडीवरती. हे बघा किती परफेक्टली शिवले आहेत. तुम्हाला कसे वाटत्या? आणि तुम्हाला पण असे छान छान ब्लाऊज शिवायचे असेल तर मला नक्की सांगा. हे बघा किती मस्त एकदम छान आणि साडीवर एकदम भारी वाटतंय. हे टसल्स बनवले होते, ते फॅब्रिकचेच बनवले होते. हे बघा असं कॉन्ट्रास्टमध्ये बनवले होते. थोडं लाइनिंग घेतली, त्याला थोडी इस्त्री करायची बाकी होती माझी, पण मी तसाच व्हिडिओ काढला. हे बघा, हे कशा वाटत्या लटकन? छान आहे ना? एकदम काहीतरी नवीन करून बघितलं. तुम्हाला कसे वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा. मला एक लाईक नक्की करा. थँक्यू. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? नक्कीच मजेत आणि मस्त असणार. मी एका नऊवारी साडीवरचा ब्लाऊज शिवला आहे. तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असे माझे ब्लाऊज आवडत असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. कशी वाटते डिझाईन मला नक्की सांगा. हे बघा, कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे. उंची थोडी जास्त घेतली आहे. हे बघ, कटोरीचे पफ किती छान एकदम फिनिशिंगमध्ये आले. हे बघा, एकदम उंची एकदम परफेक्ट. आणि हे 3.5ची बाई घेतली आहे. बाईला काठ लावले कॉन्ट्रास्टमध्ये, म्हणजे मॅचिंग दिसल साडीवरती. हे बघा किती परफेक्टली शिवले आहेत. तुम्हाला कसे वाटत्या? आणि तुम्हाला पण असे छान छान ब्लाऊज शिवायचे असेल तर मला नक्की सांगा. हे बघा किती मस्त एकदम छान आणि साडीवर एकदम भारी वाटतंय. हे टसल्स बनवले होते, ते फॅब्रिकचेच बनवले होते. हे बघा असं कॉन्ट्रास्टमध्ये बनवले होते. थोडं लाइनिंग घेतली, त्याला थोडी इस्त्री करायची बाकी होती माझी, पण मी तसाच व्हिडिओ काढला. हे बघा, हे कशा वाटत्या लटकन? छान आहे ना? एकदम काहीतरी नवीन करून बघितलं. तुम्हाला कसे वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा. मला एक लाईक नक्की करा. थँक्यू.